हाय, गुड आफ्टरनून सगळ्यांना. प्राजक्ता म्हणजे इकण्याची वाट या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण जाणार आहोत छोट्याशा भटकंतीला, तर तुम्हालाही आम्ही घेऊन जातो. लेट्स गो. लेट्स गो. सो फ्रेंड्स, सध्या जॉब मार्केटचे पोझिशन तर तुम्हाला माहितीच असेल. आता माझ्या एजचे जर हा ब्लॉग बघत असतील तर त्यांना रिलेट होत असेल की सध्या जॉब मार्केट किती डाऊन आहे. जॉब सध्या मिळत नाही आणि ज्यांना जॉब आहे त्यांना म्हणजे वरच्या पोस्टसाठी ते ट्राय करतात, पण त्यांनाही जॉब मिळत नाही. माझे सगळे फ्रेंड्स म्हणतात की तुझ्या कंपनीमध्ये वगैरे कुठे ट्राय करू शकशील का. तर आणि जे त्यांना ॲप्रिसिएशन मिळत नाही आणि जे फ्रेशर्स आहेत त्यांना एक्सपिरियन्स म्हणून जॉब हवा असतो, पण जे फ्रेशर लेवललासुद्धा त्यांना 2-3 वर्षाचा एक्सपिरियन्स हवा असतो आणि ले ऑफची पण भीती असते. सो तुम्ही पण हे रिलेट करताय का? हो, ले ऑफ पण काढले तर किती एकदम 1,000-1,500 लोक एकदम काढतात. हो ना. आणि म्हणजे सगळ्यांची सुखवस्तू फॅमिली नसते ना. त्यांचं एका जॉबवर घर चाललेलं असतं आणि अचानक ले ऑफ होतं किंवा आपल्याला AIने रिप्लेस केलं जाईल ह्याची पण भीती असते. म्हणून बरेच लोक आपलं बिझनेस चालू करतात. हो, आम्ही आता गाडीत ते डिस्कशन करत होतो. निधीचं आता पोस्ट ग्रॅज्युएशन सुरू आहे ना, तरी पण ती हळूहळू जॉबला सगळीकडे ॲप्लिकेशन देते आहे. पण सगळीकडे आम्ही गंमत बघतोय ना, आता फ्रेशर्सला जास्ती कोणी हेच करत नाही एंटरटेन. त्यांना एक्सपिरियन्सच हवा आहे. जिथे जिथे म्हणजे ती पण मला दाखवते की बघ इथे 0 to 2 years 0 to 3 years एक्सपिरियन्स, कधी 1 to 2 years. पण आपण अप्लाय केला तर पहिले प्रश्न तोच असतो की तुमचा एक्सपिरियन्स काय आहे आणि रेफरल पाहिजे परत. हां, रेफरल पण पाहिजे. तसं तिने एका कंपनीत काम केलेलं आहे, पण तरी पण त्यांना 2 किंवा 3च्या वरतीच एक्सपिरियन्स इयर्स पाहिजे. तर तेच ना, नवीन मुलांनी शिकून जे आता बाहेर पडतात, बॅच दरवर्षी कितीतरी लाखो करोडो मुलं बाहेर आणि पडतात. मी तरी इंडियामध्ये म्हणजे फॉरेनला शिकतात त्यांनी तर किती हालत बेकार होते त्यांची. फार ज्वलंत प्रश्न आहे सध्याचा हा. MS केलेले मुलंसुद्धा माझ्या मैत्रिणींचे 1-1 वर्ष तिथे थांबून राहिलेले, तेव्हा कुठे त्यांना जॉब मिळाला. फ्रस्ट्रेशन म्हणजे त्यांचे एका मैत्रिणीच्या मुलाला तर 350 रिजेक्शन आलेत. शेवटी तो वैतागून घरी येणार होता, पण त्याला जिथे त्याने इंटर्नशिप केली तिथेच त्याला जॉब मिळाला, म्हणून तो तिथे पुन्हा राहिला. कारण मुलं सगळे कर्ज घेऊन तिकडे गेलेले असतात बिचारे. त्यांना असं वाटतं पॅरेंट्सवर आपण किती बर्डन द्यायचं आपल्याला. आणि प्रत्येक जण बिझनेस करूच शकतो असं नाही स्वतःचा. का प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असू शकते. तेच आता आम्ही गाडीत बोलत चाललो होतो. म्हटलं हा विषय तुमच्याशी पण डिस्कस करावा की खूप ज्वलंत प्रश्न आहे सध्याचा. म्हणून मोदींनी आता आत्मनिर्भर भारत म्हणून सुरू केलं आहे ना, ते सगळ्यात योग्य आहे. खरं तर आत्मनिर्भर भारत म्हणजे आपण आपला स्वतःचाच विकास करायचा, स्वयंपूर्ण विकास करायचा आणि मुख्य म्हणजे काय अर्थपूर्ण करायचा. म्हणजे अर्थ म्हणजे पैसा आणि दोन्ही पण अर्थपूर्ण आपला विकास करायचा. ते अगदी योग्य. स्टार्टअप आता सुरू केलेलं आहे, ते करायचं. म्हणजे अगदी आपल्याला नोकरी मिळेल याचं शाश्वत नाहीच आहे सध्या. आपलाच बिझनेस सुरू करायचा. सरकारी लोनसुद्धा हल्ली मिळते. तसं अगदी शेतीपासून पण करू शकतो. होऊ शकतं. त्यामुळे हां, छोटे छोटे प्रॉडक्ट्स वगैरे तयार करून करतायत. ते मोदींनी छान सुरू केलेलं आहे. ते आत्मनिर्भर भारत, आत्म्याचा स्वयंपूर्ण विकास करायचा आणि अर्थपूर्ण. आणि बरेच लोक काय करतात, माझे एक काका आहेत ना, तर ते पण म्हणाले ना, म्हणे मी बाकीचे कॉन्सर्टसुद्धा घेतो कारण सध्या जॉबमध्ये काहीच शाश्वती नाही आहे. साईड बिझनेस तुमचा हवाच, काही ना काही साईड बिझनेस करावा लागतो. साईड हसल्स पण करावेच लागतात.
कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूया नवीन फ्रेश ब्लॉगमध्ये. तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय. बाय बाय.